काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या मध्ये मी पालकमंत्री महोदयांच्या समोर खंत व्यक्त केली की नंदुरबारला शहराला असलेल्या वळण रस्त्यांवरती फार खड्डे आहेत. रस्त्याचं टेंडर मंजूर झालं, काम होतील, काम व्हायला 2 वर्ष लागणार आहेत. तोपर्यंत त्या ठेकेदाराने कमीत कमी खड्डे तरी बंद केले पाहिजे. आणि नंदुरबार शहराच्या बायपासला सर्व्हिस रोड आहे त्या टेंडरमध्येच, तर सर्व्हिस रोडचं काम चालू केलं पाहिजे. कारण नॅशनल हायवेच्या कामाला समजा वेळ लागेल तरी सर्व्हिस रोड जर चालू झाला तर पर्यायाने अर्धी वाहतूक किंवा शहरातली वाहतूक सर्व त्याच्यावर डायव्हर्ट होते. तर सर्व्हिस रोड चालू करायला सांगितलं तर कमीत कमी लोकांना कळून जाईल माझं अतिक्रमण कुठपर्यंत आहे. डिमार्केशन जरी झालं तर लोक अतिक्रमण काढायला सुरुवात करतील, नाहीतर मग शेवटी पोलीस बळाच्या जीवावरती अतिक्रमण काढता येईल. पण याची सुरुवात तरी केली पाहिजे. पण काल दुर्दैवानं DPTCच्या मिटिंगमध्ये ते कार्यकारी अभियंता हजर नव्हते. सर, पण ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती ठेकेदारांकडनं कामच सुरू केले गेले, हे कुठेतरी चुकीचं आहे असं वाटत नाही का? किंवा अधिकाऱ्यांना त्यांना ताकीद द्यायला पाहिजे किंवा अधिकाऱ्यांवरतीच कारवाई व्हायला पाहिजे? नाही, अधिकाऱ्यांवर कार्यवाही पाहिजे एवढा मोठा मी नाही, पण मी नंदुरबार शहरातले गणपतीच्या दृष्टिकोनातून आम्ही आता आदिवासी गौरव दिनाच्या निमित्तानं सुद्धा खड्डे बंद केले होते मुरुम टाकून. आता गणपतीच्या निमित्तानं सुद्धा आम्ही खड्डे बंद करायचं नियोजन शहरातलं गणपतीचा मार्ग केला आहे. त्याच्यानंतर आज खरं म्हणजे खड्डे बंद करायला सुद्धा असंख्य अडचणी आहेत. 50,000 रुपये टन होता डांबरचा रेट. इराण आणि अमेरिकाच्या युद्धामध्ये 77,000 रुपये टन झाला आहे. त्याच्यामुळे ठेकेदाराला परवडत नाही आणि ठेकेदार वाढीव दर मागतोय. आमच्याकडे वाढीव दर देण्याचे अधिकार आम्हाला नाही. म्हणून मी नगरपालिकेचा सर्वसाधारण सभेचा ठराव करून महाराष्ट्र शासनाला पाठवला आहे. महाराष्ट्र शासनाने जर निर्णय घेतला किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने स्टार रेट मंजूर करून दिले तर आम्ही नक्की त्याला भाव फरक देऊ.